मित्रांनो, आज आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जायचा असा प्लॅन तयार केला आणि सकाळच्या थंडीतून आणि धुक्यातून वाट काढत आम्ही बाहेर निघालो. अतिशय दाट असे धुके होते. त्यातून आम्ही पुढे चाललो आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला फायनल पोहोचलो आणि ट्रेक सुरू केला व पायऱ्या चढू लागलो. पायऱ्या अतिशय उंच व लांब होत्या, त्यामुळे थोड्या पायऱ्या चढल्या तरी दमछाक होत होती. तसेच आम्ही पुढे चाललो तर पुढे थोडा खडकाळ भाग होता, त्याच्यावरून चढत चढत वरती चाललो. पाय घसरत होते तरी त्यातून आम्ही वाट काढत वरती चढत होतो. सकाळचं वातावरण असल्यामुळे आजूबाजूला काही लोक फोटो काढण्यासाठी थांबले होते. ते फोटो काढत होते. तसेच बाकीचे लोक, काही लोक वरतून खाली येत होते. पाय घसरत होते तरी ते तसेच खाली येत होते. थोडे पुढे गेल्यानंतर आणखी आम्हाला पायऱ्या लागल्या. बसत उठत असे आम्ही वरती चाललो होतो. पुढे गेल्यानंतर आम्ही आमच्या मेन ठिकाणी पोहोचलो, जिथे गोराडेश्वर देवतेचे गुफा आहे. एक चिमुकली वरतून गुफेतून पाहून खाली येत होती. आम्ही तिकडे गेलो नाही, पण पुढे गेल्यानंतर आम्ही गोराडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गुफेकडे वळलो व गोराडेश्वराचे दर्शन घेतले आणि थोडा वेळ तेथील शांत व थंड वातावरणात बसलो. आमचे एंटरटेनमेंट करण्यासाठी तिथे एक वाघाची मावशी म्हणजे आपली मनुताई होती. तसेच नंतर आम्ही खाली उतरायला चालू केली. घसारा जास्त असल्यामुळे फास्ट चालावे लागत होते. आम्ही खाली उतरू लागलो. बसत उठत आम्ही खाली येत होतो, कारण पायऱ्या चढल्यामुळे खूप पाय दुखत होते. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या गोराटेश्वराचा ट्रेक कंप्लीट केला. धन्यवाद.